मित्रांनो, एक छोट्याशा शहरात राहणारा एक साधा मुलगा. ना फिल्मी बॅकग्राऊंड, ना मोठी टीम, ना महागडा कॅमेरा. पण आज त्याच्या प्रत्येक रीलची लाखो लोक वाट पाहतात. एकेकाळी त्याच्या व्हिडिओला अवघे काही लाईक्स मिळायचे. आज त्याचं नाव सोशल मीडियावर अल्गोरिदम किंग म्हणून घेतलं जातं. पण हा प्रवास नेमका कसा सुरू झाला? चला जाणून घेऊया. आर्या केल्विन म्हणजेच अमन पंडित याच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी. नमस्कार मित्रांनो. आजची ही गोष्ट अशा एका तरुणाची ज्याने जगाला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली. मोठं होण्यासाठी मोठे पैसे लागत नाहीत. मोठं स्वप्न आणि सातत्य लागतं. झारखंडमधील धनबाद येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला अमन पंडित पुढे सोशल मीडियावर आर्यन केल्विन या नावाने ओळखला जाऊ लागला. लहानपणापासून त्याचं आयुष्य इतर मुलांसारखंच होतं. शाळा, मित्र, घर आणि साधं आयुष्य. पण त्याच्याकडे एक वेगळी गोष्ट होती. लोकांना हसवण्याची नैसर्गिक कला. मोठा होत असताना त्याने पाहिलं की सोशल मीडिया वेगाने बदलत आहे. फेसबुक नंतर इंस्टाग्राम आणि शॉर्ट्स व्हिडिओ प्लॅटफॉर्म्सवर नवीन क्रिएटर प्रसिद्ध होत होते. त्यावेळी त्याच्या मनात एक विचार आला. जर हे लोक करू शकतात तर मी का नाही? सुरुवात झाली एका साध्या मोबाईलने. ना DSLR, ना स्टुडिओ, ना लाईट्स, ना प्रोफेशनल एडिटर. पहिले काही व्हिडिओ अपलोड झाले पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. काही व्हिडिओंना मोजके व्ह्यूज, काहींना अगदी कमी लाईक्स. अनेक जण येथेच थांबले असते. पण अमनने एक वेगळा निर्णय घेतला. हार मानायची नाही. ऐकायचं, शिकायचं. त्याने प्रत्येक व्हिडिओनंतर स्वतःचं विश्लेषण सुरू केलं. लोक कुठे व्हिडिओ स्किप करतात, कोणता डायलॉग जास्त आवडतो, कोणत्या प्रकारचा विनोद शेअर करतात, प्रेक्षकांना रिलेट होणारा विषय कोणते. हळूहळू त्याला एक गोष्ट समजली. लोकांना महागडा व्हिडिओ नको असतो. लोकांना स्वतःचं आयुष्य स्क्रीनवर पाहायचं असतं. म्हणून त्याने मध्यमवर्गीय कुटुंब, आईवडिलांचे संवाद, मित्रांची मस्ती, गावाकडचे वातावरण आणि दैनंदिन आयुष्यातील छोट्या प्रसंगावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि तेथूनच सुरू झाला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल. एक रील व्हायरल झाली, मग दुसरी, मग तिसरी आणि काही महिन्यातच लाखो लोक त्याचे व्हिडिओ पाहू लागले. लोकांना त्याच्या व्हिडिओमधील साधेपणा आवडला, अभिनय आवडला, टायमिंग आवडलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये लोकांना स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागलं. त्याच काळात अनेक लोक त्याला अल्गोरिदम किंग म्हणू लागले. पण हा अल्गोरिदमने दिलेला चमत्कार नव्हता. हा होता सातत्याचा परिणाम. दररोज नवीन कल्पना, दररोज नवीन शूट, दररोज एडिटिंग आणि प्रत्येक व्हिडिओ मागील पेक्षा चांगला बनवण्याचा प्रयत्न. सोशल मीडिया एका गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व देते. ऑडियन्स रिटेन्शन. जर प्रेक्षक तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतील, तर तो इतरांना शेअर करत असतील, पुन्हा पाहत असतील, तर अल्गोरिदम तो व्हिडिओ आणखीन लोकांपर्यंत पोहोचवतो. आर्यन केल्विनने हे तंत्र समजून घेतलं. त्याच्या प्रत्येक रीलच्या पहिल्या काही सेकंदात एक जबरदस्त हुक, मध्यभागी भन्नाट कॉमेडी आणि शेवट असा ट्विस्ट की प्रेक्षक शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात. त्यामुळे त्याचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा लाखो लोकांपर्यंत पोहोचू लागले. आज इंस्टाग्राम, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे लाखो चाहते आहेत. अनेक ब्रँड्स त्याच्यासोबत काम करतात. त्याच्या प्रत्येक पोस्टची लाखो लोक वाट पाहतात. पण या यशामागे एक गोष्ट कायम राहिली, सातत्य. कारण व्हायरल होणं एकदा शक्य आहे, पण वर्षानुवर्ष लोकांच्या मनात जागा टिकून ठेवण्यासाठी मेहनत, संयम आणि सतत स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी लागते. आज अनेक नवीन कंटेंट क्रिएटर्स त्यांच्याकडे प्रेरणास्थान म्हणून पाहतात. कारण त्यांनी दाखवून दिलं, महागडा कॅमेरा नसला तरी चालतो, मोठं ऑफिस नसले तरी चालते. पण तुमच्याकडे कल्पना, मेहनत आणि लोकांशी जोडणारा कंटेंट असेल तर संपूर्ण जग तुमचा प्रेक्षक बनू शकतो. मित्रांनो, आर्यन केल्विन याची ही कहाणी फक्त एका क्रिएटरची नाही, तर प्रत्येक त्या व्यक्तीची आहे जी छोट्या सुरुवातीतून मोठं स्वप्न पाहते. लक्षात ठेवा, यश एका रात्रीत मिळत नाही, पण रोज केलेली छोटी मेहनत एक दिवस मोठं यश नक्की देते. जर तुम्हालाही मोठं व्हायचं असेल तर योग्य वेळ येण्याची वाट पाहू नका. आजच सुरुवात करा, कारण उद्याचा अल्गोरिदम किंग कदाचित तुम्हीही असू शकता. धन्यवाद.